ते मध्ये त्या कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील ते तर काही बरळायला लागले। आता पवार साहेब देशाच्या करता, शेतकऱ्यांच्या करता, सर्वसामान्यांच्या करता सगळ्यांनी आग्रह केला म्हणून माढ्यामध्ये उभे राहत आहेत। आणि दळवी चंद्रकांत पाटील सांगताय की यावेळेस पवार साहेबांचा पराभव होणार आहे। काय ही काय स्वप्नात आहे का काय मला काही कळेना, का बावचळून गेलाय कोणाला माहिती। ही बाबा कधी खासदारकी लढला नाही लोकांच्यातनं, कधी आमदारकी लोकांच्यातनं लढला नाही। त्याच्यामध्ये मागच्या वेळेस लाड, अरुण लाड आणि आपला सारंग पाटील हे दोन उमेदवार उभे राहिले म्हणून या महाराजांचं साधलं की काय करून काय नाही काही बोलतायत तुम्ही। आता वयस्कर झाला, तुम्ही उभं राहू नका। अरे तुम्ही कोण सांगणार? तुम्हाला फुकटचा सल्ला द्यायला कोणी सांगितलं? चंद्रकांत पाटील साहेब, आपली पाटीलकी सांभाळा जरा, ती कशी व्यवस्थित राहील ती त्या ठिकाणी पहा। उगीच आमच्या नेत्याच्या बद्दल काहीतरी गरळ ओकण्याचं अजिबात कारण नाही। तुमची हिम्मत असेल तर माझं आव्हान आहे, या माढ्यामध्ये दाखवा उभं राहून। नाही तुम्हाला चारी शिटपट केलं तर मग नावाचं सांगणार नाही, एवढं लक्षात ठेवा। परंतु उगीचच मागच्या काळामध्ये 5 वर्षापूर्वी नरेंद्र मोदी